राम राम मंडळी, काय म्हणतंय मार्केट? मार्केट आज थोडंफार खाली असण्याची शक्यता आहे. SGX निफ्टी तर आपल्याला ते सजेस्ट करत आहे. जवळपास 50 ते 80 पॉइंट्सच्या मध्ये SGX निफ्टी डाऊन आहे सध्या. सो इफेक्टिव्हली आय थिंक मार्केट पण तेवढंच डाऊन होण्याची शक्यता आहे. बघूयात काय एक्झॅक्टली होतंय, थोड्या वेळात आपल्याला कळूनच जाईल. बाकी काल US मार्केट्स थोडेसे निगेटिव्ह होते, 0.41% टू 0.67%. US ची जर 10 इयर जिचे गिल्ड जर बघितली तर 2.87% पर्यंत ती वर गेलेली आहे. इंडियाची 10 इयर जिचे गिल्ड कॉन्स्टंट आहे 7.41% वर. इंडियाचे जीडीपीचे नंबर समोर आलेले आहेत. 4.1%चा Q4 FY22 चा जीडीपीचा नंबर आहे. पूर्ण वर्षाचं FY22 चं जर जीडीपी ग्रोथ आपण बघितला तर तो नंबर आहे 8.7%चा. या वर्षीचे जे प्रेडिक्शन्स आहेत FY23 चे, ते प्रेडिक्शन्स आहेत जवळपास 8 to 8.5%. नेक्स्ट फायनान्शियल इयर दॅट इज FY24, the expectations are between 5.5% to 6%. सो ओव्हरऑल या मागच्या क्वार्टरमध्ये Q4 मध्ये ओमिक्रॉनची जी वेव्ह आली, ज्याच्यामुळे लोकल लॉकडाऊन्स म्हणा, रेस्ट्रिक्शन्स म्हणा, बिझनेस हॅम्पर झाला त्याच्यामुळे. सो त्यामुळेच जीडीपीचा नंबर थोडासा लोअर आला तिथे 4.1%चा. जर ओमिक्रॉनची वेव्ह आली नसती तर जवळपास 5 ते 6% मध्ये आपण Q4 FY22 चा जीडीपीचा ग्रोथ बघितला असता. आता जर फिजिकल डेफिसिटचं नंबर्स बघितले आपण तर गव्हर्नमेंटचे जे एक्सपेक्टेशन्स होते FY22 साठी फिजिकल डेफिसिटचे, ते होते 6.9%. फिजिकल डेफिसिट काय असतो? गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू होतो इन द फॉर्म ऑफ टॅक्सेस, डायरेक्ट असो, इनडायरेक्ट असो, ड्युटीज असो, सगळ्या, किंवा त्यांनी काही डायव्हर्समेंट केलं तर तिकडून पण पैसे येतात. आणि हे जे आलेले पैसे असतात ते गव्हर्नमेंट स्पेंड करतं, स्टेट्सला देतं, किंवा बाकी त्यांच्याकडचे जे प्रोजेक्ट्स असतात त्याच्या पद्धतीने त्या इन्व्हेस्टमेंट्स होतात. सो रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्सेस. सो रेव्हेन्यू जर कमी असले आणि एक्सपेन्सेस जास्त असतील तर तो डेफिसिट असतो आणि त्यालाच फिजिकल डेफिसिट म्हणतात. तर हे गव्हर्नमेंटचं एक्सपेक्टेशन 6.9%चं होतं मागच्या वर्षीचं, पण ऍक्च्युअली हा नंबर आला 6.7%चा. कशामुळे? कारण जवळपास 3.5 लाख कोटी रुपयांचे एक्स्ट्रा टॅक्सेस किंवा बजेटपेक्षा जास्त टॅक्सेस गव्हर्नमेंटला मिळाले इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस किंवा ड्युटीज ऑन फ्युएल ऑल्सो. आणि म्हणूनच तिथे आता आपण बघितलं असेल, रिसेंटली इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने काही एक्साइज ड्युटी कट्स पण केले. कशामुळे केले? कारण त्यांच्याकडे बऱ्यापैकी एक्स्ट्रा इन्फ्लो आला होता. सो त्यांना माहिती आहे की ओव्हरऑल जर यावर्षी सुद्धा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चांगली राहिली तर तिथे अजून हा टॅक्स मॉपअप किंवा टॅक्स कलेक्शन जे असेल ते जास्त होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच कुठे ना कुठे इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी तो रिलीफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक्साइज ड्युटीच्या फॉर्म मध्ये दिला. आणि सेम पद्धतीने वॅट सुद्धा डिक्रीज केला ऑलमोस्ट सगळ्या राज्यांनी. आणि त्याच्यामुळे जवळपास 8 रुपये ते 10 रुपयापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस खाली गेलेल्या आहेत. खाली गेलेल्या प्राइसेस डेफिनेटली इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटला हेल्प करू शकतील. आता सगळ्यात मोठा कन्सर्न काय आहे जगाचा सध्या? जिओपॉलिटिकल टेन्शन तर आहेच, युक्रेन आणि रशिया, पण त्याच्यामुळे ऑइलचे जे प्राइसेस वाढलेले आहेत हे सगळ्यात मोठं टेन्शन आहे ऑल ओव्हर वर्ल्डचं, एक्सेप्ट US, कारण त्यांच्यासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तरी सुद्धा तिकडे सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने गॅसोलिनचे प्राइसेस वाढवलेले आहेत तिथे सुद्धा इन्फ्लेशन आउट ऑफ कंट्रोल जाताना आपल्याला दिसत आहे. सो आता $116 पर बॅरल एवढ्या ब्रेंट क्रूडच्या सध्याच्या प्राइसेस आहेत. काल हा आकडा जवळपास $122-123 पर बॅरल पर्यंत पण वर गेला होता. तिथून तो परत एकदा खाली आलेला आहे. आता हा कशामुळे वर जातोय? कारण युरोपियन युनियन असो किंवा UK असो, यांनी रशियाकडून जे ऑइल येते हे जवळपास 90% बॅन करण्याचं ठरवलेलं आहे बाय द एंड ऑफ धिस कॅलेंडर इयर, म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत. आता एवढा मोठा सप्लाय बॅन केला जाईल, सो ऑटोमॅटिकली डिमांड तर तुमची तेवढीच आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी तुमची वाढताना दिसते. सो मग ते सगळं कसं फुलफिल केलं जाणार? सो ते फुलफिल करण्यासाठी कॅपॅसिटी त्या बाकी गल्फ कंट्रीजकडे आहे का? सो एवढी कॅपॅसिटी इमिडिएटली वाढवण्याची त्यांची कॅपॅसिटी नाहीये. सो ऑटोमॅटिकली जर डिमांड वाढली आणि एका साईडचा सप्लाय रेस्ट्रिक्ट केला, सो ऑटोमॅटिकली प्राइसेस वर जातात.
आणि आता ह्याचंच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जगाला आहे आणि आपल्याला तर सगळ्यात जास्त आहे. सो आता तुम्ही पाहिलं असेल, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, रशियाकडून जे ऑइल इम्पोर्ट आहेत ते इंडियामध्ये आता वाढताना दिसत आहेत. जून महिन्यामध्ये जवळपास 20% जे ऑइल येणार आहे ते रशियाकडून येणार आहे. हा नंबर लेस दॅन 1% होता फॉर लास्ट फायनान्शियल इयर. पण ही जी सिच्युएशन डेव्हलप झालेली आहे, ऑइलच्या प्राइसेस ज्या हाताच्या बाहेर गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता कुठे ना कुठे आपल्याला ते सोल्युशन्स फाइंड आउट करणं गरजेचं आहे. रशियाला सुद्धा ॲज अन इकॉनॉमी, ॲज अ कंट्री जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, तर त्यांचं मेन जे एक्सपोर्ट होतं ते ऑइल होतं. सो त्याच्यासाठी त्यांना टार्गेट मार्केट्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि इथेच इंडिया आणि चायना हे दोन मेजर फॅक्टर्स, दोन मेजर मार्केट्स रशियाला मिळताना दिसत आहेत. 20% जर या महिन्याचं 20% ऑइल इम्पोर्ट जर आपण रशियाकडून केलेला असेल जवळपास, सो डेफिनेटली कुठे ना कुठे ही कट प्राइस ऑइल डील म्हणजे जवळपास $30 ते $40 पर बॅरल स्वस्त ऑइल आपल्याला रशियाकडून मिळण्याची शक्यता आहे किंवा मिळायला सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि रशिया, चायना आणि इंडिया बरोबर हे बहुतेक डील करताना दिसेल. असं होऊ शकेल की वर्ल्ड ओव्हरमध्ये एक नवीन ऑर्डर इथे क्रिएट होतीये. पण दॅट्स हाऊ मला वाटते प्राइसेस कंट्रोल होतील. सो सौदी अरेबियाकडून किंवा इराणकडून किंवा इराककडून जे आपण ऑइल घ्यायचो, आता मला असं वाटतं की हे ऑइल युरोपियन युनियनकडे जास्त जाईल. ऑटोमॅटिकली इन अ वे डिमांड सप्लायचे जे इक्वेशन्स आहेत ते इथे थोडेफार चेंज होताना आपल्याला दिसत आहेत. आता ज्या पद्धतीने ऑइलच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत, युरो झोन मध्ये जे कम्प्लीट इन्फ्लेशनचा नंबर आहे, कम्प्लीट युरो झोनचा बघितला आपण, तो 8.1%चा आहे. आयुष्यात कधी या लोकांनी एवढे हाय इन्फ्लेशन मागच्या 30 ते 40 वर्षांमध्ये बघितलेले नव्हते. सो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांना इथे क्रिएट होताना दिसतोय. आता रशियावर काही ना काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे, कारण डेमोक्रेसीज आहेत जास्तीत जास्त युरोपियन युनियनमध्ये. सो त्यांना जर इलेक्शन्स जिंकायचे असतील तर सेंटिमेंट जे आहेत जे जनतेचे, ते त्यांना ऍड्रेस करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच इथे कितीही म्हणजे यांचेच हात पोळतायत इथे, बट स्टील मला वाटतं त्यांना या स्टेप्स घ्याव्या लागत आहेत. सो मला वाटतं इन्फ्लेशन वाढल्यामुळे डेव्हलप वर्ल्ड मध्ये बऱ्यापैकी गव्हर्नमेंट सुद्धा चेंज होण्याचे चान्सेस आहेत येणाऱ्या काळामध्ये. आता आपण बऱ्यापैकी निगेटिव्ह गोष्टी बोलून झालेल्या आहेत, काय कशाचा इम्पॅक्ट काय नाही, पण आता पॉझिटिव्ह गोष्टी पण बघूयात. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD जे आहे, त्यांनी यावर्षीचा जो मॉन्सून असणार आहे तो 103% असणार आहे ऍव्हरेजच्या, असं त्यांचं म्हणणं आहे, विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. इंडियामध्ये जे इन्फ्लेशन आहे, आय थिंक फूड ग्रेनच्या प्राइसेस वाढणं हे इज नॉट अ गुड साईन. सो जर मॉन्सून नॉर्मल पेक्षा जास्त झाला तर डेफिनेटली आपल्या ज्या नीड्स आहेत, डोमेस्टिक कन्झम्पशनच्या नीड्स ज्या आहेत, फूड ग्रेन्स फार्म प्रोड्यूसच्या, त्या बऱ्यापैकी फुलफिल होताना इथे दिसत आहेत. आणि इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी हा फार मोठा फॅक्टर इथे डेव्हलप होताना दिसतोय, विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. आता इंडियाचं जे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, त्यांचे जे एक्सपोर्ट्स आहेत FY22 साठी, ते एक्सपोर्ट $44.40 बिलियन, $44.4 बिलियन एवढे झालेले आहेत. इयर ऑन इयर जर ही ग्रोथ बघितली तर 41% ग्रोथ आहे. आणि FY20च्या कंपॅरिझन मध्ये ही ग्रोथ जी आहे ती 26% इथे झालेली आहे. सो प्री कोविड लेवलच्या सुद्धा वर हे नंबर्स गेलेले आहेत. मर्चंडाइज एक्सपोर्ट्स आपण मागच्या वर्षी पाहिलेला आहे, $418 बिलियन हा नंबर होता. आणि यावर्षी हा नंबर त्यांना $450 ते $500 बिलियन पर्यंत न्यायचा आहे. सो मला वाटते ही एक फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जवळपास 10% जास्त जे एक्सपोर्ट्स होत आहेत, मर्चंडाइज एक्सपोर्ट्स, आय थिंक ते टेक्सटाईल कडून होत आहेत, विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. आणि US हे त्यांचं मेजर मार्केट आहे टेक्सटाईल साठीचं. सो दॅट इज ऑल्सो डेव्हलप मार्केटमध्ये जर आपली ओव्हरऑल एक्सपोर्ट जात असतील तर इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन असं मला वाटतंय. आता थोडंसं क्रेडिट ऑफटेक म्हणजे लोन ग्रोथ बद्दल पण बोलूयात. एप्रिल महिन्यामध्ये लोन ग्रोथ फार चांगली होती, जवळपास 9% लोन ग्रोथ होती. आणि स्पेसिफिकली स्मॉल, मीडियम, मायक्रो सेगमेंटमध्ये ही ग्रोथ फार चांगली होती. मीडियम एंटरप्राइजेस मध्ये तर क्रेडिट ग्रोथ इज मोर दॅन 54% जास्त ती ग्रोथ होती. स्मॉल एंटरप्राइजेस मध्ये ही ग्रोथ जवळपास 29% होती. आणि मायक्रो एंटरप्राइजेस मध्ये ही ग्रोथ जवळपास 9% होती. इव्हन रिटेल लोन बद्दल जरी आपण बोललं तरी जवळपास 12% ग्रोथ इथे रिटेल लोन्स मध्ये होतोय, ज्याच्यामध्ये हाऊसिंग लोन्स आणि व्हेकल लोन्स हे सगळ्यात जास्त मोठा कॉम्पोनंट आहे.
सो आय थिंक ओव्हरऑल क्रेडिट ऑफटेक म्हणजे लोन्स चांगल्या पद्धतीने ग्रो होताना इथे दिसत आहेत. सो हे सुद्धा एक इंडिकेशन आहे की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नॉर्मलसीच्या दिशेने एक चांगलं पाऊल इथे उचलत आहे. आता LIC बद्दल बोलूयात. LICनी मागच्या फायनान्शियल इयरमध्ये जवळपास 42,000 कोटी रुपयांचे प्रॉफिट्स बुक केलेले आहेत. टिपिकल एक प्रोसेस आहे LICची. ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस इन्व्हेस्ट करा, ज्यावेळेस मार्केट वर जातं त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट विका. आणि त्याच या सिंपल पण इफेक्टिव्ह डिसिप्लिनमुळे 42,000 कोटी रुपयांचा प्रॉफिट मागच्या वर्षी LICनी बुक केलेला आहे. इयर ऑन इयर ही ग्रोथ 16% आहे. आता जर LICच्या एम्बेडेड व्हॅल्यू बद्दल बोलूयात थोडंसं, तर जून 30 जून पर्यंत LICचं नवीन एम्बेडेड व्हॅल्यू समोर येईल आणि त्याच्या पद्धतीने थोडेफार री रेटिंग होण्याचे सुद्धा चान्सेस इथे आपल्याला आहेत. जरी तुम्हाला वाटत असेल की LICचे क्वार्टरचे जे रिझल्ट आलेत इयर ऑन इयर दे आर डाऊन बाय आय थिंक 18%, बट पूर्ण वर्षाचं जर आपण बघितलं तर प्रॉफिट्स आर अप बाय 39%. मला वाटतं हे वर्ष सुद्धा बऱ्यापैकी स्टेबल आणि चांगले प्रॉफिट्स LIC इथे देऊ शकेल. सो एम्बेडेड व्हॅल्यू काय येते त्याची ही आपण बघूया. 30 जून पर्यंत आपल्याला कळून जाईल. ITC बद्दल पण एक न्यूज आहे. ITCची एक सबसिडरी ITC इन्फोटेक, त्यांचं एक टार्गेट आहे बाय नेक्स्ट 5 इयर्स टोटल रेव्हेन्यू जे असतील ते जवळपास $500 मिलियन पर्यंत त्यांना न्यायचे आहेत. $500 मिलियन म्हणजे जवळपास 3,500 ते 4,000 कोटी रुपयांपर्यंत त्यांना हे रेव्हेन्यूज घेऊन जायचे आहेत. सबसिडरीज पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं पण ITCचे किंवा त्यांचे सेगमेंट वाईज जे त्यांचे FMCG आदर्स आहे म्हणा किंवा ऍग्री बिझनेस आहे म्हणा, पेपर बोर्ड्स, पॅकेजिंग बिझनेस बघा किंवा हॉटेल्स बिझनेस बघा, आय थिंक बऱ्यापैकी डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ITCचा आहे. एक री रेटिंग सुद्धा ITCच्या स्टॉकमध्ये आपण होता येथे रिसेंटली बघितलेले आहे. सो ओव्हरऑल ITC इज ट्राईंग रिअली व्हेरी हार्ड टू डायव्हर्सिफाय अँड ग्रो. सो बघूया डिपेंडन्सी ऑन सिगरेट कशी कशी कमी होते आणि हे बाकीचे बिझनेसेस कसे परफॉर्म करतात. मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा सुद्धा आपला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटते की आम्ही चांगलं काम करत असू तर investtajna.in ला व्हिजिट करा आणि आमचे रेडीमेड मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी हा प्रोमो कोड यूज जर तुम्ही केला तर 45% डिस्काउंट तुम्हाला आमच्या सगळ्या मॉडेल पोर्टफोलिओजवर मिळू शकेल. फक्त 5,500 रुपयामध्ये तुम्ही आमचे 11 मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करू शकाल. सो आशा करतो तुम्ही नक्की investtajna.in ला व्हिजिट कराल. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.